श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिकच्या चुंचाळे परिसरात होणाऱ्या दारू दुकानाला नागरिकांकडून तीव्र विरोध करण्यात आला. सदर ठिकाणी जर दारू दुकान झालं तर काय होईल या दहशतीच्या सावटाखाली येथील महिला आहे. 2020 पासून येथे एका देशी दारू दुकानाचं काम सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या लक्षात येणार नाही अशा गुपित पद्धतीनं पत्र्याच्या शेडमध्ये या दारू दुकानाचं काम सुरू होतं. या ठिकाणी संपूर्ण कामगार वस्तीचा भाग आहे. मात्र स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर या देशी दारू दुकानाला स्थानिक नागरिक विशेष करून महिला वर्गाकडून जास्त विरोध करण्यात आला. प्रभाग क्रमांक 27 मध्ये चिंचोळ्या या ठिकाणी जिथे कामगार वस्ती आहे त्या ठिकाणी दारूचं दुकान हे उघडण्याची त्यांची तयारी आहे. तर आम्ही आज इथे आयुक्तांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत, मागणी घेऊन आलेलो आहोत की ते दुकान तिथे चालू झालं नाही पाहिजे. त्यासाठी आम्ही लढणार आहे. आज त्यांची सुनावणी होती, ती जर का आमच्या साईडनी लागली नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरणार आहे. शिवारात दारूचं दुकान उघडण्यात आले आहे. कोणी मामा ठाकरे म्हणून ते चालू करत आहे असं आमच्या कानावर आलेलं आहे. तरी ते दारूचं दुकान झाल्यानंतर आमच्या आजूबाजूला खूप त्या गोष्टीमुळे खूप त्रास होणार आहे. आम्ही कष्टाने जे घरं घेतलेले आहे, आम्ही मोलमजुरी करून 1-1 रुपया जमा करून हे आमचे घरं घेतलेले आहे. आणि त्या ठिकाणी जर दारूचं दुकान जर चालू झाले तर आमच्या त्या घरांना कुठल्याही याची किंमत राहणार नाही. तरी आमची कळकळीची विनंती आहे त्या मामांना का आमच्या इथे दारूचं दुकान तुमचे झालेलं नाही पाहिजे, तुम्ही वास्तविक ते दुकान कुठेतरी दुसरीकडे केलं पाहिजे, एवढीच विनंती है. दुकान खुलने वाले हैं ये लोग, ये खुलने नहीं होना क्योंकि हमारे छोटे छोटे बच्चे स्कूल में जाते आते, एक ही रास्ता है आने जाने का. इसके लिए वो दुकान वहाँ आने नहीं होना, हमको बहुत परेशानी उठाना पड़ेगी. और ये दारू की दुकान की वजह से हम बहुत परेशान हो गए. इसके लिए हम बार बार आ रहे हैं, लोगों को कहने कलेक्टर करने आ रहे, उसके करने आ रहे, लेकिन हमारी सुनावनी ही नहीं हो रही है. हमारी सुनावनी होना हम सब लाडके बहन की यही मान्यता है की हमारी सुनावनी होना. आज कलेक्टर साहेबांकडे आमची सुनावणी होती. ही दुसरी सुनावणी होती. पहिल्या सुनावणीत समोरच्यांना पण सांगितलं होतं की तुमचे काय पेपर सादर करायचे असेल तर तुमचं काय म्हणणं मांडायचं असेल तर तुमचा वकील घेऊन तुम्ही पुढच्या सुनावणीला या. आज जी 11 तारखेला सुनावणी होती, या सुनावणीमध्ये त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आणि त्यांचं आणि आमचं म्हणणं जे मांडलं, आम्ही आज कमीत कमी नाही काही तर 700-800 लोक त्यांच्या साक्षरी मोहीम घेतली. त्यांचे आधार कार्ड असतील, तिथले रहिवासी आहे आणि ज्या ठिकाणी जे दारूचं दुकान होतंय ते सगळे रहिवासी आज माझ्यासोबत गेल्या 2-3 तासापासून कलेक्टर साहेबांच्या ऑफिस येऊन बसलो होतो. आज सुनावणी झाली आहे. कलेक्टर साहेबांनी पुढची 23 तारीख दिली आहे. 23 तारखेला समोरचं आणि सगळं म्हणणं मांडून 3 सुनावण्या होत्या, त्याच्या तिसरी सुनावणीमध्ये फायनल होईल असं त्यांनी सांगितलं आहे. आणि आम्ही जे दुकान आज तिकडे होतंय त्यांनी सांगितल्याप्रमाणे की आम्ही सगळ्या प्रकारे ते दुकान पॅक केलं आहे. मध्ये लघवीची जागा आहे, वॉशरूम आहे असं त्यांनी सांगितलं, पण ते साफ खोटं आहे. ते सगळं अनधिकृत पत्र्याचं शेड त्यांनी उभारलं आहे. त्याला महापालिकेने पण नोटीस लावली आहे. ते नोटीसची काय ते तक्रार आहे ती सुद्धा आम्ही कलेक्टर साहेबांकडे दिली. आणि आज आमचं जे काय म्हणणं होतं जे आम्ही साहेबांना सांगितलं, साहेबांनी आम्हाला 23 तारीख दिली आहे. आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का 23 तारखेला तुम्हाला नक्की न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. म्हणून आम्ही पुढच्या 23 तारखेपर्यंत वाट बघणार. दुकान मामा ठाकरे म्हणून हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहे, यांचा मुलगा शिवम ठाकरे यांच्या नावाने अर्ज आहे आणि त्यांना एक पार्टनर आहे कुटे म्हणून. त्या कुटेंवर गंभीर गुन्हे दाखल आहे ते इंद्रनगर पोलीस स्टेशनला. तर त्याच्यातही पण आम्ही ते नमूद केलं आहे. तर हे दोन्ही पार्टनर म्हणून दुकान टाकताय. आज जो दुकान मालकच त्याच्यावर गुन्हे असतील गंभीर तर उद्या या ठिकाणी जो दारूचा धंदा व्यवसाय खोलणार तर त्या ठिकाणी नक्कीच त्या सामान्य जनतेला त्याचा दारूचा त्रास होणारच, पण त्यांच्या दादागिरीचा त्रास, त्यांचा बाकीचा मूल याचा त्रास होणार. आणि तिथले जे आज युवक आहे, जी दलित वस्ती आहे त्या दलित वस्तीला संपवणे त्यांचा मला असा वाटतंय का मामा ठाकरेंना दलित वस्ती संपायची म्हणून दलित वस्ती बघून म्हणताय झोपडपट्टी आहे, झोपडपट्टीतले लोक देशी पिता म्हणून तिथे देशीचं दुकान आणायचं आहे त्यांना आम्ही बराच टाईम विनंती केली, आग्रह केला. त्यांनी आमच्या कुठल्याही शब्दाला न जुमानता आज त्यांनी आम्हाला चॅलेंज केले. असं वाटतंय आमच्या समाजाला न्याय मिळेल का नाही. आज आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो आहे. हे दुकान बंद होईल का नाही आता हे आम्हाला 23 तारखेलाच साहेबांकडनं अपेक्षा आहे की ते दुकान बंद व्हावं. हा संपूर्ण परिसर रहिवासी भाग असून इथं या व्यावसायिक दुकानाचं काम कसं काय सुरू होतं असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला.
त्यानंतर या दुकानाला महापालिकेकडून नोटीस देखील बजावण्यात आली. हे प्रकरण नाशिक जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्याकडे गेल्यानंतर काल या प्रकरणी सुनावणी झाली. लवकरच या प्रकरणी न्याय मिळवून देणार असल्याचं जिल्हा न्यायदंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटलंय. त्यामुळे आता हे अवैधरित्या सुरू झालेलं दुकान बंद होऊन महिलांना न्याय मिळणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.